नीता आज पूर्ण 4 वर्षानंतर विदेशातून भारतात परत येत होती. तिचे माहेर भारतात होते आणि ती स्वतः अमेरिकामध्ये राहत होती. परंतु इतक्या दिवसानंतर माहेरी परतताना तिचं मन खूपच उदास होतं. जशी घराजवळ आली तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोर येऊ लागल्या. ज्या जागेवर तिचे सगळं बालपण गेलं होतं, आज इतक्या वर्षानंतर त्या जागेला पाहून ती भावूक झाली होती. मनामध्ये खूप काही चालू होतं. जशी समोर घराची चौकट पाहिली तेव्हा तिला तो दिवस आठवला, ज्या दिवशी याच घराच्या चौकटीतून ती आपल्या पतीसोबत अपमानित होऊन निघाली होती. खरं तर 4 वर्षापूर्वी जेव्हा नीता ही रितेशसोबत कोर्ट मॅरेज करून घरी पोहोचली होती तेव्हा तिच्या भावाने त्या दोघांना खूप काही सुनावलं होतं. त्यांचा खूप अपमानही केला होता आणि त्यांच्यासोबत असणारं नातं संपून टाकलं होतं. आणि आईवडिलांनासुद्धा सक्तीनं सांगितलं होतं की आज नंतर नीतासोबत कोणाचाच कसलाही संबंध राहणार नाही. ती आपल्यासाठी मेली आहे आणि आपण तिच्यासाठी. नीताचे आईवडील जे तिच्यावर जीव ओवाळून टाकत होते, आपल्या मुलापेक्षा जास्त मुलीवर प्रेम करत होते, परंतु आपली इज्जत आणि लोक काय म्हणतील या भीतीनं त्यांनी तोंडाला कुलूप लावलं होतं. आणि त्या दिवशीपासून ते आजपर्यंत कुणीच नीताबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. या नाराजीमागे तिच्या भावाचं स्वतःचं एक कारण होतं. खरं तर त्याला आपल्या बहिणीचं लग्न आपल्या बॉससोबत लावायचं होतं, म्हणजेच त्याला लवकर बढती मिळेल. परंतु नीताच्या या निर्णयामुळे त्याच्या साऱ्या योजनेवर पाणी पडलं होतं आणि याच कारणामुळे नीताचं आपल्या माहेरचं नातं तुटलं होतं. परंतु 2 दिवसांपूर्वी तिच्या भावाचा फोन आला तेव्हा जुन्या गोष्टींचा कडूपणा हृदयात पुन्हा उफाळून आला. आपल्या भावाला ती म्हणाली, आज इतक्या दिवसानंतर माझी आठवण कशी आली दादा. आता मलाच तुझ्यासोबत कोणतंच नातं ठेवायचं नाही. तेव्हा समोरून तिचा भाऊ नितीन म्हणाला, अजूनपर्यंत तू माझ्याशी नाराज आहेस. इतक्या वर्षानंतर आपल्या भावाचा आवाज ऐकून नीताचे मन जड झाले आणि डोळ्यातून टपटप अश्रू खाली पडायला लागले. परंतु तिचा भाऊ फोनवर बोलत होता तेव्हा तिला मागून विचित्र आवाज ऐकायला येत होता. मनात धडकी भरवणारा तो आवाज कदाचित तिच्या आईचा होता. थोड्या वेळाच्या चुप्पीनंतर तिचा भाऊ तिला म्हणाला, नीता, मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही. मी हे सांगण्यासाठी फोन केला आहे की आपल्या बाबांचा मृत्यू झाला आहे. आपले बाबा आपल्याला सोडून गेले नीता, आणि 1 आठवड्यानंतर त्यांचा 13व्याचा कार्यक्रम आहे. जर तुला शक्य असेल तर येऊन जा. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. बाबांच्या मृत्यूची बातमी ऐकताच जसे काय नीताचे हृदय एका क्षणासाठी बंद पडलं होतं. त्या क्षणी तिने फोन कट केला होता आणि जोरजोरात रडू लागली होती की इतक्या वर्षानंतर फोन आला, तो पण बाबांच्या मृत्यूची बातमी घेऊन. थोड्या वेळातच तिचे पती रितेश घरी पोहोचले तेव्हा नीताला जोरजोरात रडताना पाहून ते हैराण झाले. काय झालं आहे नीता, तू ठीक तर आहेस ना. तू अशी का रडत आहेस. तेव्हा नीता म्हणाली, नितीन दादाचा फोन आला होता. बाबा आता या जगात राहिले नाहीत. हे ऐकताच रितेशने रडणाऱ्या नीताला मिठी मारली आणि तिला समजावून अगदी शांत केलं. मग नीता म्हणाली, आपल्याला आजच भारतात निघायला हवं. तेव्हा रितेश म्हणाला, पण नीता, ऑफिसमध्ये आमचं इन्स्पेक्शन चालू आहे, त्यामुळे मला भारतात जायला शक्य होणार नाही. यावर त्याला नीता म्हणाली, काहीच हरकत नाही. मी आज संध्याकाळच्या फ्लाईटनेच भारतात जाईल. पण नीता, तू एकटी कशी. काळजीच्या या स्वरात रितेशने विचारलं तेव्हा नीता म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या मैत्रिणीला फोन करेल. भारतात ती मला एअरपोर्टवर न्यायला येईल. यावर रितेश म्हणाले, ठीक आहे तर मग मी तुझं तिकीट बुक करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिकडे जास्त दिवस थांबू नकोस. इकडे लवकर येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कर. संध्याकाळी बॅग भरताना नीताला आपल्या आईची आठवण आली. तिला समजत नव्हतं
की तिची आई इतक्या विचित्र आवाजात का ओरडत होती. तिला आपल्या आईची काळजी वाटू लागली होती. थोड्या वेळाने आपल्या पतीला निरोप देऊन नीता भारतात जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसली. परंतु वेळ मात्र जाता जात नव्हता. राहून राहून बाबांची आठवण आणि आईची काळजी तिला खात होती. मग लहानपणीच्या छोट्या मोठ्या आठवणी तिला येऊ लागल्या. तिचे बाबा लहानपणी तिचा खूप लाड करत होते. तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तिची बाबा चांगलीच काळजी घ्यायचे. भाऊ बहिणीमध्ये जेव्हा भांडणं व्हायची तेव्हा बाबा नेहमीच नीताची साथ देत असायचे. मग असं काय झालं की हा सगळा विचार नीता करतच होती की तिच्या कानांवर आवाज पडला की फ्लाईट आता नागपूरला पोहोचणार आहे. कृपया आपले बेल्ट लावून घ्या. हे ऐकल्यानंतर नीताच्या डोळ्यांमध्ये एक चमक आली होती. परंतु पुन्हा 4 वर्षानंतर घरी जाण्याच्या आनंदाला बाबांच्या मृत्यूच्या दुःखाच्या चादरीनं झाकून घेतलं. जशी नीता एअरपोर्टमधून बाहेर निघाली तेव्हा तिची मैत्रीण सायली ही हात हलवून तिला आपल्याकडे बोलवत होती. नीता आणि सायली ह्या बालपणीच्या मैत्रिणी होत्या. एकमेकींच्या त्या बेस्ट फ्रेंडच होत्या. परंतु नीता विदेशात गेल्यानंतर त्या वेगळ्या झाल्या, पण त्या नेहमी फोनवर एकमेकींची हालचाल विचारायच्या. नीताच्या लग्नानंतर सायलीचं सुद्धा लग्न झालं होतं. तिचे पती एक डॉक्टर होते. खूप वर्षानंतर आज एकमेकींना भेटून दोघींच्याही डोळ्यात अश्रू आले होते. सायली म्हणाली, चल नीतू, गाडीमध्ये बस. आधी आपण माझ्या घरी जाऊ. तेव्हा नीता म्हणाली, मी तुझ्या घरी परत येईल. आधी मला माझ्या आईला भेटू दे. मला त्यांच्या घरी सोड. ठीक आहे, जसं तुला ठीक वाटेल. असं म्हणून सायलीने गाडी स्टार्ट केली आणि दोघीही गप्पा मारू लागल्या. गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली कळालंच नाही. आणि नीता म्हणाली, सायली, मला इथेच सोड. मी इथून चालत जाईल. उद्या आपण भेटूया. असं म्हणून सायलीचा निरोप घेऊन नीता गाडीतून खाली उतरली. परंतु जशी ती पुढे चालू लागली तिच्या हृदयाचे ठोके आता वाढू लागले. कानात 4 वर्षापूर्वी भावाने बोललेलं कडू शब्द घुमत होते. घराच्या बाहेर पोहोचली तेव्हा आसपास खूपच शांतता होती. त्यामुळे तिला थोडासा संशय आला. मनामध्ये एक अनोळखी भीती येऊ लागली. जशी दरवाजाची बेल वाजू लागली तेव्हा तिने पाहिलं की दरवाजा तर खुललेलाच होता. तिने दरवाजा ढकलून जसा पाय आतमध्ये ठेवला आणि त्या क्षणी आईच्या खोलीतून दरवाजा खटखटण्याचा आवाज येऊ लागला. आणि मग अचानक कुणीतरी दरवाजा जोरजोरात वाजवू लागलं. तेव्हा गुलाबी साडी घातलेली नटून थटून एक तरुणी पाय आपटत त्या खोलीकडे गेली आणि दरवाजा खोलून आतमध्ये असणाऱ्या महिलेवर जोरजोरात ओरडायला लागली. काय झालं आहे? काय एवढं ओरडतीयेस? तुला दरवाजा तोडायचा आहे की काय? तेव्हा ती वयस्कर महिला भीतीने एका कोपऱ्यात जाऊन बसली. त्या वयस्कर महिलेचे केस आता विखुरलेले होते आणि शरीराचा फक्त सापळाच राहिला होता. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर दरवाजावर उभी असणाऱ्या नीताला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तिचा संशय खरा ठरला आणि डोळ्यात पाणी आणून त्या तरुणीवर ओरडली, कोण आहेस ग तू? आणि माझ्या आईला अशा प्रकारे बोलण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? आई, तुला हे काय झालं ग? नीताचा आवाज ऐकताच त्या तरुणीने तिच्याकडे वळून पाहिलं आणि तेव्हाच नितीनसुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे नीता, तू आलीस? ये ना, बस ना. आणि मग त्या गुलाबी साडी घातलेल्या तरुणीकडे इशारा करत म्हणाला, अगं, ही मोना आहे, माझी बायको. आणि मोना ही नीता आहे. तेव्हा मोना म्हणाली, अरे, मी तर ओळखलंच नाही. ते म्हणजे आजपर्यंत कधी भेटलोही नाही ना, त्यामुळं. अरे मोना, तू अजूनपर्यंत उभी आहेस. नीतासाठी चहा पाणी घेऊन ये. किती लांबून आली आहे ती. नितीन आपल्या बायकोला म्हणाला. परंतु आपल्या आईची अशी अवस्था पाहून नीता अजूनपर्यंत स्तब्ध उभी होती. मग नितीन अश्रू गाळत म्हणाला, बघ ना नीता, सगळ्या संकटांचा डोंगर आपल्यावरच पडायला होता. सगळ्या संकटांचा डोंगर आपल्यावरच पडायचा होता. तिकडे बाबा निघून गेले आणि इथे बघ आईची काय अवस्था झाली आहे. पण आईला झालं तरी काय आहे आणि तू तिला खोलीमध्ये का बंद केलं आहे? यावर नितीन म्हणाला, नीता, आईचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. आजारपण
आजारपण तर तिचं पहिल्यापासूनच चाललेलंच होतं, पण बाबा गेल्यानंतर ही एकदम वेड्यासारखं करायला लागली आहे. जोरजोरात रडायला लागते, कधीकधी जोरजोरात ओरडायलाही लागते आणि जेवल्यानंतर विसरते की आपण जेवलो होतो. कधीकधी तर दिवसा किती वेळा तरी आंघोळ करते आणि कधीकधी तर आंघोळ केल्यानंतर कपडे न घालताच बाहेर येते. आणि आता तर हद्दच झाली. आता तर हद्द जेव्हा ती आता आमच्यावर कोणत्याही वस्तू फेकून देते. मग आता नीता तूच सांग, तिला आम्ही खोलीत बंद करू नको तर काय करू? हे ऐकल्यानंतर नीताला धक्काच बसला. ती म्हणाली, मला आईला भेटायचं आहे. नितीनने नकार दिला तरी नीता आईच्या खोलीत गेली तेव्हा तिची आई तिच्यावर ओरडायला लागली. इथून तिथून जा, कोण आहेस तू? इथून निघून जा, कोण आहेस तू? माझ्याजवळही येऊ नकोस. आणि जवळचा ग्लास नीतावर फेकून मारला. आईची ही अवस्था पाहून नीता आता सुन्न झाली होती. तिला काही केल्यास समजत नव्हतं की शेवटी आई या अवस्थेत पोहोचलीच कशी. तिच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले आणि मग 4 पावलं आपल्या आईकडे टाकली आणि म्हणाली, मी नीता आहे आई, तुझी मुलगी. नीताचा आवाज ऐकताच आई थोडी शांत झाली. नीतानं पाहिलं की आईच्या चेहऱ्यावर आणि हातांवर लाल खुणा होत्या, ज्या पाहून तिच्या डोक्यात खूप सारे प्रश्न होते. तेव्हाच तिची आई म्हणू लागली, मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. तेव्हा पाठीमागून नितीन आला आणि म्हणाला, बघितले तू, ही जेवल्यानंतर विसरून जाते आणि मग परत म्हणते कुणीच मला जेवायला दिलं नाही. सकाळपासून 4 वेळा जेवली आहे. अरे मग काय झालं, तिला परत भूक लागली असेल. असं म्हणत नीता किचनमध्ये गेली आणि आपल्या आईसाठी जेवणाचं ताट करून घेऊन आली आणि अगदी खूप प्रेमानं आपल्या आईला ती भरू लागली. थोडं प्रेम मिळताच आई एकदम शांत झाली आणि शांतपणे खाऊ लागली. पण आई काहीच बोलत नव्हती. आईचं जेवण झाल्यानंतर नीता लगेच बाहेर आली आणि हुसमरून रडू लागली. तिला आपल्या आईची ही अवस्था सहन होत नव्हती. तेव्हा तिचा भाऊ बाहेर आला. तेव्हा नीता त्याला विचारू लागली, दादा, तू आईला डॉक्टरांना दाखवलं नाहीस का? आईची अवस्था एवढी खराब आहे, मग तिला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा ना. तेव्हा नितीन डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, मी खूप साऱ्या डॉक्टरांना आईला दाखवलं आहे, पण त्यांनी आईच्या उपचारांचा खर्च खूप सांगितला आहे आणि माझ्याजवळ पैसे नाही आहेत. यावर नीता लगेच म्हणाली, पण दादा, बाबांनी तर खूप सारी बचत केली असेल ना, तुला थोडे तरी पैसे देऊ केले असतील. नितीन नाराजीच्या स्वरात म्हणाला, अगं नीता, याच गोष्टीचं तर रडायला येतं. बाबांनी आपली सगळी बचत एका FDच्या रूपात बनवली आहे आणि त्यांनी आपली FD आणि आपली सर्व जमीन ही तुझ्या नावे केली आहे. माझ्या आयुष्यात फक्त हे घर आणि त्यांचं दुकान आलं आहे. ते सुद्धा त्यांनी आईच्या नावावर केलं आहे. आईनंतरच या घरावर आणि दुकानावर माझा हक्क राहील. ते माझ्यासोबत असे वागले आहेत की जसा काही मी त्यांचा कोणीच लागत नव्हतो. आणि बोलता बोलता नितीनच्या मनातला कडवटपणा बाहेर येऊ लागला. आपल्या भावाचं असं बोलणं ऐकल्यानंतर नीतू लगेच म्हणाली, मला त्यांच्या प्रॉपर्टीतलं काहीच नको, फक्त तू आईचा चांगला उपचार करून घे. माझी आई सुखी राहील यातच माझा आनंद आहे. नीताचं हे बोलणं ऐकल्यानंतर नितीन आणि त्याची बायको मोनाच्या डोळ्यात चमक आली, जशी काय त्यांची इच्छा पूर्ण होणार होती. आणि तेव्हा नितीन म्हणाला, नीता, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तू एक जबाबदार बहीण आणि मुलगी आहेस. बाबांच्या 13व्यानंतर वकिलांना आपल्या घरीच बोलवू, मग तू जमिनीच्या कागदांवर सह्या कर. नितीन आणि मोनाला आपला मनसुबा पूर्ण होताना दिसत होता. मनातल्या मनात नितीन विचार करत होता की हे काम करता करताच आईच्या नावावर केल्या गेलेल्या प्रॉपर्टीच्या कागदांवर आईचा अंगठा घेता येईल आणि नीता गेल्यानंतर तिला कोणत्या तरी वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकता येईल. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा नीता आपल्या घरातून बाहेर निघाली तेव्हा पाठीमागून कुणीतरी आवाज दिला. तिने मागे वळून पाहिलं तर मंदा काकू घराच्या बाहेर असणाऱ्या कॉटवर बसली होती. मंदा काकूला पाहून नीताच्या चेहऱ्यावरचं हास्य आलं आणि मंदा काकू आणि नीताची आई खूप छान मैत्रिणी होत्या. मंदा काकूने बोलावल्यामुळे नीता त्यांच्याजवळ जाऊन बसली. काकूसोबत आपल्या आईवडिलांविषयी गप्पा मारू लागली. तेव्हा नीता रडू लागली.
मंदा काकू म्हणाल्या, नीता बाळा, तुझ्या आईवडिलांसोबत जे काही झालं आहे ते सगळं तुझ्या भावामुळे आणि वहिनीमुळे झालं आहे. नेहमीच तुझ्या भावाबरोबर तुझ्या वडिलांचं भांडण होत होतं. भांडणांचा आवाज बाहेरपर्यंत यायचा आणि हळूहळू तुझे बाबा आजारी राहू लागले. तुझा भाऊ त्यांना दवाखान्यात सुद्धा नेत नव्हता. हळूहळू तुझे बाबा अगदी लाचार झाले. घरातलं सर्व काम तुझ्या आईकडून मोलकरणीसारखं करून घेतलं जात होतं. आणि 2 दिवसांपूर्वी तर काही लोकांनी तुझ्या घरातून हाणामारीचा आवाज आणि तुझ्या आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला होता. मंदा काकूंचं हे बोलणं ऐकताच नीताच्या पायाखालून जमीनच सरकली होती. त्या क्षणी तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आणि हातावरील लाल खुणांची आठवण झाली आणि तिचं मन आता वाईटरित्या बेचैन झालं. मग मंदा काकूंनी म्हटले, नितीन आणि मोना तर तुझ्या आईला घरातून बाहेरसुद्धा पडू देत नाही. ते दोघं बाहेर गेले तर घराला कुलूप लावून जातात आणि मग अशा परिस्थितीत तर चांगला माणूससुद्धा वेड्यासारखा वागेलच ना. हे सगळं ऐकल्यानंतर नीताने आपल्या मैत्रिणींच्या घरी जाण्याचं टाळलं आणि पुन्हा आपल्या घरी आली. राहून राहून मंदा काकूंच्या गोष्टी तिच्या डोक्यात घुमत होत्या. 3 दिवस झाले होते. नीता आपल्या आईची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत होती. आईला जेवण आपल्या हाताने भरवत होती, तिला आंघोळ घालत होती. सगळं काही नीताच करत होती आणि त्यामुळे आईच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा होऊ लागली होती. आज पहिल्यांदा आईने तिला बाळा म्हणून हाक मारली होती. तेव्हा नीताच्या चेहऱ्यावरचं मंद हास्य ते देखील परत आलं आणि ती आपल्या आईच्या गळ्यात पडून रडू लागली. याच वेळी जेव्हा तिचा भाऊ आणि वहिनी घरी आले तेव्हा मोनाने आपल्या सासूच्या खोलीत डोकावून पाहिलं. तेव्हा धावत जाऊन आपल्या पतीजवळ गेली आणि म्हणाली की तुझी आई तर आज चांगली शांत बसली आहे आणि आपल्या मुलीसोबत गप्पासुद्धा मारत आहे. आपल्या आईची ठीक होण्याची बातमी ऐकून नितीन हैराण झाला आणि म्हणाला, तू आईला ती गोळी दिली नाहीस का? अरे अशी कशी देऊ? 3 दिवसांपासून तुझी बहीण त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे. खाण्यापासून ते साफसफाईपर्यंत अगदी सगळं काम तुझी बहीण करते. मला त्यांना गोळी देण्याची संधीच भेटत नाही. मोना नाराज होत नितीनला म्हणाली. त्या क्षणी नितीनने एका छोट्याशा बाटलीमधून एक गोळी काढली आणि पाणी घेऊन आपल्या आईजवळ गेला आणि मग आईची काळजी घेण्याचं ढोंग करत म्हणाला, आई, ही व्हिटॅमिनची गोळी आहे. जर घेतली नाहीस तर अशक्तपणा येईल. असं म्हणत नितीनने ती गोळी आईच्या तोंडात टाकली आणि लगेच तिला पाणी प्यायला दिलं आणि चुपचाप तिथून निघून गेला. त्यानंतर बरोबर एक तासाने नीता हे बघून हैराण झाली की तिच्या आईची अवस्था पहिल्यासारखीच झाली होती. तिला पुन्हा एकदा वेडेपणाचा झटका आला होता. नीताला काहीच समजत नव्हतं. मग अचानक लक्षात आलं की 1 तासापूर्वी नितीनने आईला कोणती तरी गोळी दिली होती आणि हा विचार करत ती पटकन उठली आणि किचनमध्ये गेली होती. तेव्हा तिला तिथे त्या गोळ्यांची बाटली सापडली. तेव्हा तिने लगेच त्या बाटलीचा फोटो काढून आपल्या मैत्रिणीला म्हणजे सायलीला पाठवला आणि तिला त्या औषधाबद्दल सर्व काही माहिती घ्यायला सांगितली. इकडे जेव्हा नीता आईच्या खोलीत आली होती तेव्हा तिने पाहिलं की आई झोपून गेली होती. त्यावेळी खूपच ती स्वतःला लाचार समजत होती आणि तिला खूप एकटेपणाही जाणवत होता. आज तिला आपल्या बाबांची खूप आठवण येत होती. त्यामुळे तिने आपल्या बाबांचे जुने कपाट उघडले आणि त्यांचे कपडे पाहून जुन्या आठवणी ताज्या करू लागली. कपाटात पाहता पाहता तिची नजर बाबांच्या डायरीवर गेली. तिनं पटकन ती डायरी उचलली आणि वाचू लागली. त्या डायरीमध्ये तिच्या बाबांनी नीता आणि नितीन यांच्या लहानपणापासूनचे ते मोठे होईपर्यंत सगळ्या आठवणी लिहून ठेवल्या होत्या. तेव्हा तिची नजर डायरीच्या एका पानावर गेली. त्यावर लिहिलं होतं की एक पत्र माझ्या मुलीच्या नावावर. नितीनने एक पत्र माझ्या मुलीच्या नावावर. नीताने ते पत्र वाचायला सुरुवात केली. बाळा, तुला माहीत आहे, जेव्हा तुला या घरातून दादाने बाहेर काढलं होतं त्या दिवशी माझ्यात आणि तुझ्या दादामध्ये खूप वाद झाले होते. मला माफ कर मुली. त्या दिवशी मी काहीच करू शकलो नाही. मी या स्थळाच्या विरोधात नव्हतो. मला तुला परत बोलवायचंही होतं, पण नितीनने माझ्या पायात लोक काय म्हणतील याच्या बेड्या टाकल्या होत्या. मी तुला फोन करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला तर नितीनने साफ सांगितलं की मी जर तुला इकडे बोलवलं तर मी त्यांचं मेलेलं तोंड पाहील.
आणि म्हणूनच इच्छा असूनही मी तुझ्याशी काही संपर्क करू शकलो नाही. त्यानंतर सगळं काही नॉर्मल झालं तेव्हा एक दिवस तो प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल बोलला. मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये तुला बरोबर हिस्सा द्यायचा होता आणि याच गोष्टीवरून नितीन खूप चिडला होता. त्या दिवशी घरात खूपच भांडणं झाली. मग नंतर तुझ्या भावाच्या डोक्यावर मोनासोबत लग्न करण्याचं भूत आलं. मी बाहेरून माहिती घेतली. मोना आणि तिच्या घरच्यांबद्दल कोणी चांगलं सांगितलं नाही. मोनाचे चालचलनसुद्धा चांगले नव्हते. मी जेव्हा या सगळ्या गोष्टी तुझ्या भावासोबत बोललो आणि हे सुद्धा म्हणालो की जेव्हा नीताचं लव्ह मॅरेज केलं होतं तेव्हा तू त्यांच्या विरोधात गेला होता आणि तेव्हा लोक काय म्हणतील याची भीती दाखवली आणि आज आता तुला लोक काय म्हणतील याची भीती नाही का? पण तुझा भाऊ तर मोनाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तिच्या विरोधात तो कोणतेही शब्द ऐकून घेत नव्हता. माझं इतकं बोलणं ऐकल्यानंतर त्याने माझ्यावर हातसुद्धा उचलला होता ग. इतकं वाचल्यानंतर नीताला खूप मोठा धक्का बसला होता. तिला खूप असह्य जाणवत होतं आणि विचार करत होती की आईवडिलांवर हात उचलणं हा कुठला धर्म आहे. तिला आज आपल्या भावावर खूप राग येत होता. ती स्वतःला म्हणाली, मन तर करतं की आत्ताच जाऊन दादा आणि बहिणीच्या तोंडावर जोरदार थप्पड मारू नये, आपल्या आईवडिलांवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेऊन. पण नाही, जे काही या लोकांनी केलं आहे त्याचा बदला फक्त थप्पड मारून घेतला जाऊ शकत नाही. पुन्हा ती पत्र वाचू लागली. तुझ्या भावाचा विरोध असूनसुद्धा मी माझ्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से केले, कारण मला माहिती होतं की जर मी सगळं काही नितीनच्या नावावर केलं तर तो उद्या आम्हाला विचारणारसुद्धा नाही. माझी आणि तुझ्या आईची जी अवस्था आहे ती फक्त तुझ्या भावामुळे आणि वहिनीमुळे आहे. पण मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती खूप समजूतदार आहे. माझा आशीर्वाद कायमच तुझ्यासोबत असेल माझ्या बाळा. शक्य झालं तर मला माफ कर मुली. तुझा अभागा बाप. आपल्या बाबांच्या डायरीत ठेवलेलं ते पत्र वाचून नीता रडू लागली आणि त्याच वेळी तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला. हॅलो सायली, कुठे आहेस तू? मला तुला भेटायचं आहे. तेव्हा सायली म्हणाली, हो नीतू, मी तुलाच फोन लावायला घेतला होता. मला या गोळ्यांबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे. ठीक आहे, मी आत्ताच तिकडे येते. असं बोलून नीताने फोन ठेवला आणि लगेच आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली. जशी नीता सायलीजवळ पोहोचली तेव्हा सायलीने हैराण होऊन तिला विचारलं की नीतू, तू ज्या गोळ्यांच्या बाटलीचा फोटो मला पाठवला होता त्या गोळ्या कोणासाठी आहेत? तेव्हा नीताने सांगितलं की त्या गोळ्या माझ्या आईच्या आहेत. मला हे जाणून घ्यायचं होतं की ती खरंच गोळी व्हिटॅमिनची आहे की दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टीची. तेव्हा सायली म्हणाली, नीतू, मग तर तुझ्या घरात खूप मोठं षडयंत्र चाललं आहे. कारण या गोळ्या काही सामान्य गोळ्या नाहीत. त्या गोळ्या माणसाचं मानसिक संतुलन बिघडवणाऱ्या आहेत आणि एका वेळेनंतर त्या माणसाची अशी अवस्था होते की तो पूर्णपणे वेडा होऊन जातो. सायलीचं असं बोलणं ऐकल्यानंतर नीताला आपल्या कानांवर विश्वास काही बसत नव्हता की तिचा भाऊ इतकी नीच हरकत करू शकतो. जमीन प्रॉपर्टीसाठी आपल्या जन्मदात्या आईला वेडं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी धक्क्यामुळे नीता तिथेच सोफ्यावर डोक्याला हात लावून बसली आणि मग नीताने डायरीमध्ये लिहिलेल्या साऱ्या गोष्टी आपल्या मैत्रिणीला सायलीला सांगितल्या. हे देवा, इतका मोठा धोका! तुझ्या दादा वहिनीने इतका मोठा प्लॅन बनवला होता, फक्त तो देखील प्रॉपर्टी आणि जमीन आपल्या नावावर करण्यासाठी. सायली अगदी आश्चर्याने नीताला म्हणाली होती. नीता तर रागाने लालबुंद झाली होती. म्हणाली, प्लॅन तर आता मी बनवणार आहे आणि सायली, मला तुझी साथ पाहिजे. तेव्हा सायली म्हणाली, मी कायमच तुझ्यासोबत आहे नीतू, तू काळजी करू नकोस. सांग मला काय प्लॅन आहे. दोघींनीही आपापसात काहीतरी विचार केला आणि काही वेळानंतर नीता परत घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी नीताने आपल्या भावाला म्हणजेच नितीनला सांगितलं की दादा, बाबांचा 13वा झाला की मी एअरपोर्टवर निघून जाईल. माझी संध्याकाळी फ्लाईट आहे. तेव्हा नितीन गोंधळून म्हणाला की अरे, पण मला तर तुझ्याकडून कागदांवर सह्या करून घ्यायच्या आहेत. तुला जर जायचं आहे तर मी आजच वकील साहेबांना फोन करतो आणि उद्या 13व्याचा कार्यक्रम संपला
की तू जमिनीच्या कागदांवर सह्या कर आणि मग निघून जा. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी पंडित पोहोचले आणि 13व्याची विधी सुरू केली. प्रवचन झाल्यानंतर पंडितजींनी नीताच्या बाबांच्या आत्म्यासाठी शांतीची प्रार्थना केली आणि मग काही नेते मंडळी माईकवर येऊन त्यांच्याबद्दल आपले चांगले विचारही त्यांनी व्यक्त करू लागले. आणि मग नितीन उठला आणि माईकवर आपल्या वडिलांना देव म्हणत त्यांच्याविषयी चांगले चांगले बोलू लागला. नीताचं मन होत होतं की त्या क्षणी उठावं आणि त्याचा खरा चेहरा अगदी सगळ्या लोकांसमोर आणावा. परंतु त्यावेळी तिने स्वतःला रोखलं, कारण ती कोणाची तरी वाट पाहत होती. नितीनने सगळ्या लोकांसमोर आपला चांगला व्यक्ती होण्याचं ढोंग केलं होतं आणि थोड्या वेळानंतर नीतालाही आपल्या वडिलांबाबत बोलण्यासाठी सांगितलं. तेव्हा नीता आपल्या बाबांना श्रद्धांजली बोलताना बोलू लागली. तेव्हा तिची नजर नितीनवर गेली, जो वकिलासोबत बसला होता आणि जमिनीचे कागद बघत होता. नीताचे डोळे अश्रूंनी भरले होते. तेव्हा तिने गेटकडे पाहिलं. तेव्हा सायली आपल्या पतीसोबत पोहोचली होती. आता तिचं मनोबल वाढलं होतं. आपल्या बाबांबद्दल बोलल्यानंतर नीता बोलू लागली की मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्हा लोकांना कदाचित माहिती नाही की माझ्या भावाच्या नजरेमध्ये माझी लायकी फक्त एका जमिनीच्या तुकड्याची आहे. नीताचे हे शब्द ऐकल्यानंतर सगळी लोक हैराण झाले होते. मग त्यानंतर नीता बोलू लागली, हो खरंच, ती जमीन जी माझे बाबा माझ्या नावावर करून गेले आणि त्याच जमिनीसाठी मला बोलवलं आहे त्यानं मला. जर ती जमीन माझ्या नावावर नसती तर मला माहितीसुद्धा पडलं नसतं की माझे बाबा या जगात नाही आहेत. त्याचवेळी तिचा भाऊ नितीन उभा राहिला आणि रागाने तिच्याकडे पाहू लागला. मग नीतू म्हणाली, ही गोष्ट पूर्णपणे तुझ्या डोक्यातून काढून टाक की आईवडिलांची जमीन किंवा प्रॉपर्टीवर मुलीचा हक्क नसतो. अरे, आम्ही मुली आमचा हक्क फक्त यासाठी सोडतो की त्यांच्या आईवडिलांना कोणता त्रास होऊ नये म्हणून. पण तू जे काही वागला आहेस त्याच्यावरून ही गोष्ट साफ झाली आहे की माझं माहेर कायमचं तुटलं आहे आणि मागच्या काही दिवसात तू आणि तुझ्या बायकोनं माझ्या आई आणि बाबांसोबत जे काही केलं आहे त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही. तू जे काही वागला आहेस त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणार. नीताला असं बोलताना पाहून नितीन तिच्याजवळ गेला आणि तिला धमकावताना बोलला, नीता, तू जे काही बोलण्यासाठी इथे बोलण्यासाठी आली होती तेच बोल आणि इथून निघून जा. जर कोणती फालतू गोष्ट बोललीस तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल. तेव्हा तिथे लगेच मोना नितीनजवळ आली आणि ती नितीनला गप्प राहण्याचा इशारा करू लागली आणि मग नीताला म्हणाली, ताई, तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टी सगळ्यांसमोर का बोलत आहात? तर तुम्ही इथे तुमच्या घरातली भांडणं घेऊन बसला तर तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती भेटेल का? मोनाचं बोलणं ऐकून नीता म्हणाली, अरे वा, ज्या लोकांमुळे माझे बाबा या जगातून तडपून गेले, आज 30 लोक त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बोलत आहे. पण आज मी गप्प बसणार नाही. शेवटी सगळ्यांना कळू द्या की जमिनीच्या एका तुकड्यासाठी माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो. मग नीताने आपल्या पर्समधून ती गोळ्यांची बाटली काढली आणि म्हणाली, ह्या त्या गोळ्या आहेत ज्या माझा भाऊ आणि बहिणी माझ्या आईला अगदी रोज देतो. आणि तुम्ही लोक हे जाणून हैराण व्हाल की ह्या गोळ्या कोणत्या औषध आहे. उलट एक विष आहे जे माणसाला पूर्णपणे वेडं बनवतं. हे ऐकताच नितीन रागात म्हणाला, या काय फालतू गोष्ट आहे? काय फालतू गोष्टी करत आहेस नीता? ही सगळी तुझी चाल आहे मला बदनाम करण्यासाठी. अरे दादा, अजून बाबांची डायरी वाचणं बाकी आहे. असं नीता म्हटल्यानंतर नितीन आणि मोना अगदी प्रश्नार्थक नजरेनं नीताकडे पाहू लागले. तेव्हा मोनाने नितीनला चुपचाप तिथून निघून जाण्याचा इशारा केला. जसे ते दोघे तिथून निघायला लागले त्या क्षणी पोलीस तिथे पोहोचले आणि नितीन आणि मुलाला पकडलं. तेव्हा नीता म्हणाली, काय नितीन दादा, इथून चुपचाप निघून जात होता? जमीन तुझ्या नावावर करायची नाही का? नीताने वकिलांच्या हातून ते कागदपत्र घेतले ज्यावर नितीनला त्याच्यावर सह्या घ्यायच्या होत्या. ते कागदपत्र आणि सगळे पुरावे नीताने पोलिसांच्या हातात दिले आणि मग सायलीचे पती जे डॉक्टर होते त्यांनी त्या गोळ्यांच्या औषधांचे रिपोर्ट पोलिसांच्या हवाली केले.
नितीन आणि त्याची पत्नी मोनाने रचलेलं षडयंत्र तसेच्या तसंच राहिलं. फसवणूक करणाऱ्या पतीपत्नीला कोर्टाकडून 3 वर्ष जेलची शिक्षा सुनावली गेली आणि प्रॉपर्टीचा निर्णय नीताकडे देण्यात आला. परंतु नीताला संपत्तीचा लोभ नव्हताच. आईवडिलांचं घर आणि दुकान तिने आपल्या भावाला असंच देऊन टाकलं, कारण तिला कोणाचा हिस्सा घ्यायचा नव्हता आणि कोणाचा हक्कही घ्यायचा नव्हता. आणि आपल्या हिस्स्याची जमीन विकून जे काही पैसे मिळाले ते वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमामध्ये वाटले आणि आपल्या आईला घेऊन ती अमेरिकेला निघून गेली. आईला अमेरिकेला घेऊन गेल्यानंतर तिने आईचा इलाज केला आणि आईची खूप सेवाही केली आणि काही दिवसातच ती आई पूर्णपणे ठीक झाली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, नीताने घेतलेला तिच्या भावाबद्दलचा निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर कथेला लाईक शेअर नक्की करा. आज भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.